जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप रूप पाहता लोचणी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम आपुलिया हिता जो असे जागता 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 धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची गोळे कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र होती जे सात्विक गोळे कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण भागवत करती श्रवण गीता भागवत करीती श्रवण भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे गोळे कन्या पुत्र होते जे सात्विक पुत्र होते जे सात्विक गोळे कन्या पुत्र होते जे सात्विक कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा हरिक वाटे देवा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा मज घडो सेवा तरी माझ्या दैवा पार नाही माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही आणि कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा विठोबा
विठ्ठल 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 श्रीमान महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की गो माता की अपने अपने माता पिताओं की स्वामी विवेकानंद भगवान की सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली की आनंदाची दिवाळी आपल्या घरी आली वाजवा टाळे आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाजे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेख वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा विठ्ठल ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराय प्रेम म्हटलं की नामदेवराय शांती म्हटलं की प्रतिष्ठान निवासी नाथबाबा आणि वैराग्य म्हटल्याबरोबर वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबाराय अशा देहूच्या सुप्रसिद्ध साधूचा वैराग्याच्या मूर्तिमंत महामेरूचा अरे प्रतिपद चंद्र रेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता साहसुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कले कलेने वाढत जाणारी शहाजी राजांचे सुपुत्र शिवछत्रपतींची राजमुद्रा जोपर्यंत या जगामध्ये सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत भवानी तलवारी सारखी सम 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 चमकत राहणार अशा महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला माझ्या छत्रपती शिवाजी राजाला दोन्ही हात वर करून आज धनत्रयोदशीच्या दिवशी जोरदार टाळ्याचा मानाचा पहिला मोजरा गेला पाहिजे. बोलिये छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल
जगदवंदनीय संत तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा, पण आपल्या दिवाळीचा आनंद शतगुणित नाही, सहस्त्रगुणित नाही, अनंत अनंत गुणित करण्याकरिता आज मी हा भंग मुद्दाम निवडला. याचं कारण असं की आज धनत्रयोदशीचा अतिशय मंगलमय पवित्र असा दिवस आहे. तुमच्या दारामध्ये, घरामध्ये, देवघरामध्ये, सगळीकडे अख्ख्या गावामध्ये जिकडे तिकडे दिवे लागलेले आहेत दिवाळीचे. वा वा वा, अतिशय आनंददायक. दीपो नाशयती ध्वांत धनारोग्य प्रयच्छती कल्याणाय भवत्येव दीपज्योतिर्नमस्तुते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अतिशय मंगलमय आनंदमय असा धनत्रयोदशीचा आजचा दिवस. आणि म्हणून जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारायांचा अभंग. आपुलिया हिता जो असे जागता जागता. अभंग 4 चरणांचा, सगळ्याच्या परिचयाचा. भावार्थ लक्षात घ्या. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या. जो आपल्या हिताच्या बाबतीत जाग आहे तुकोबाराय त्याच्या मायबापाला धन्यता देतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्याच्या कुळामध्ये सात्विक कन्या आणि पुत्र, मुलं आणि मुली जन्माला येतात त्याचा आनंद देवाला होतो. तयाचा हरिक वाटे देवा. आणि कोणाचा किती पट, देवाला किती पटीनं मोठ्या प्रसन्नतेनं आनंद होतोय. कोण? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. असे जे आहेत तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. वा वा वा, काय विनम्रता आहे, काय प्रेम आहे माऊली. अहो माझे जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबाराय. अरे आहेत कोण? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, अवतार नामयाचा, तुका जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. हृदय सकळांचा येथोनिया, हृदय सकळांचा येथोनिया, हृदय सकळांचा येथोनिया. जगद्गुरु तुका नामयाचा. प्रभु तेरी जय हो. हृदय सकळांचा येथोनिया, हृदय सकळांचा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, हृदय सकळांचा येथोनिया, हृदय सकळांचा. एवढा मोठा अधिकार आहे माझ्या जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारायांचा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. अरे सुरुवातच इथून आहे, पण ते म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. अरे वा वा, मज घडो त्यांची सेवा. इथं जरासा मोठा झाला की छात्या भोगून चालतो. अंगी भरे ताठा कोणासी मानेना, आणि साधूची हेळना सोये करी. तुकोबाराय म्हणाले ना, जळो 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 त्याचे जिने. ऐसे कैसे झाले साधू, ऐसे कैसे झाले भोंदू. कर्म करुणी म्हणती साधू. अंगाला राखून या, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. अरे धावणी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा. तुका म्हणे सांगू किती, जळो जळो तयाची संगती. पण किती विनम्रता माझ्या जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारायांमध्ये. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. जरा काळजीपूर्वक ऐका बरं का भावार्थ. तरी माझ्या दैवा पार नाही. असे जे कोणी सुसंस्कारित आहेत, भक्तियुक्त अंतःकरणाचे आहेत, या धनत्रयोदशीने युक्त आहेत, या दिवाळीच्या दिव्यामध्ये उजळलेले आहेत, आपल्या जीवनामध्ये जागे आहेत. नाही तर लोक नुसतेच जागे आहेत, नुसता पाहतो मुंडका हलवतो, इकडं पाहतो, पाहतो जिलेबीकडे मागतो भजे. उलटा खेळ सगळा. नुसते माणसं दिसायला जागे आहेत पण पूर्णपणे झोपलेले आहेत. विठाला 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 विठाला. कोण जागा आहे? जागा. म्हणून हा दिवाळीचा सण आहे जागा राहण्याकरता. आपुलिया हिता जो असे जागता. अभंगाचा भावार्थ तुमच्या लक्षात आला असेल. पण आजचा हा दिवस धनत्रयोदशीचा दिवस. आहा हा हा, जिकडे तिकडे बघा कशा टिम 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 मिणमिण 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 मिणत्या. आधी होते मी दिवटी,
शेतकऱ्यांची आवडती, झाले मग इवली पणती, घराघरातून मिणमिणती, समयी केले मला गुणी, देवा पुढती नेऊनी, आले सोडित बाहेर, सोडित काळा साध. तुम्हाला आठवत ते धनत्रयोदशीची ही पणती, दिवाळीची ही दिव्यांची आरास. ही दिव्याची आरास जी आहे ना, तुम्हाला माहित आहे, हा दिवा तुम्हाला सकाळी सकाळी दिसतोय. दिवा कुठे बघा, पूर्व दिशेकडे. त्यावेळेला तो उदयोन्मुख सूर्य. आणि आपण ज्या माध्यमातून, ज्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून हे कीर्तन ऐकत आहात, हे स्फूर्ती देणार, हे आनंद देणार, हे तुमच्या आतमध्ये आत्मप्रेरणा, दिव्यांची आरास, ही धनत्रयोदशी, ही दिवाळी निर्माण करणार हे कीर्तन तुम्ही ऐकताय ना, त्या चॅनलचं नाव सुद्धा सन मराठी आहे. सन म्हणजे सूर्य. हा, सन मराठी. विठ्ठल विठ्ठल. अहो हे बघा ना, हा त्रैलोक्याचा, हा लावण्याचा गाभा. पंढरीचा निळा, लावण्याचा पुतळा, अरे विठो देखीला डोळा बाईंनो. लक्षात घ्या. अरे माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या कपाळावर जो गंध आहे ना, गंध, हा सुद्धा आपल्यामध्ये एक नव प्रेरणा निर्माण करणारा, शिवमस्तकी वंदिला. तो गंध जो आहे माझ्या भगवान भोलेनाथाच्या पिंडीसारखा आहे, महादेवाच्या पिंडीसारखा आहे. आणि याचा धनत्रयोदशीचा लय जवळचा संबंध आहे. बरं, जो असे जागता, ऐका बरं, जो असे जागता, जरा काळजीपूर्वक लक्ष द्या. जो असे जागता, तो गंध बघा. माझ्या पांडुरंग परमात्म्याचा तुमच्या घरातला हा फोटो जरा काळजीपूर्वक डोळ्यामध्ये साठवा. अरे आजही सकाळी 4 वाजता जसे वारकरी, टाळकरी, माळकरी सगळे जण माझ्या विटेवरच्या मालकाच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये जातात, तसे काशीहून सुद्धा एक मालक येतात. रंबादिक नाचती उभ्या जोडून हात, उभ्या जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा नाथ, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा नाथ, त्रिशूळ घेऊन आला गिरजेचा नाथ, काशी के मालिक काशीनाथ, गिरजेचा नाथ. आजही त्रिशूळ डमरू घेऊन काशीनाथ माझ्या पंढरीनाथाच्या दरबारामध्ये दररोज येतात. सकाळी ब्राह्ममुहूर्तावर 4 वाजता. आणि त्याला हजर ही तुळशी माय असते. म्हणून आमच्या खेड्यातल्या माय मावल्या म्हणतात, माय पडपड कुडी, तुळशी पुडी, तुळस माय, अन्नो सय्या, भेट द्या सद्गुरु राया. ही साक्षीदार आहे माय बहीण आमची. आणि तिथे पंढरीनाथ आणि काशीनाथ, त्या ठिकाणी जगतस्य गती, या जगाचं परिचालन, प्रत्येक जडजीवाचा, यच्च यावत जडजीवाचा कशा पद्धतीनं सांभाळ, उत्पत्ती स्थिती लय कसा करायचा याचा विचार करतात, विचार मंथन करतात. बरं, आणि म्हणून तो जो गंध आहे ना, तो गंध माझ्या काशीच्या काशीनाथाचा, पांडुरंग परमात्म्याची ती लिंग प्रतिमा आहे. लिंग प्रतिमा तुम्हाला माहित आहे. धनत्रयोदशी लगेच लक्षात येईल. तुमच्या आमच्याजवळ काय, आपण आपल्या एवढ्याशा ऐश्वर्यावर टनाटन उड्या मारतो, पण ज्यानं माझ्या विटेवरच्या मालकाच्या कपाळावरचा गंध, जो दिव्यासारखा तेजस्वी आहे, जो परिपूर्ण आहे, तो गंध तुम्ही उलटा करा, तो दिव्याचा आकार, ती खालची ती पिंडीसारखी रेग आहे, ती उलटी जर केली तर दिवा. पण ते जर असं केलं तर ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय होतो. ऊर्ध्वमूलमद शाखम अश्वत्थम प्राहुरभ्यम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद. ही धनत्रयोदशी. बरं, म्हणजे हे सगळ्या जगाला परिचालन करणारा माझ्या भगवान भोलेनाथाच्या पिंडीचा भाग आहे. तुकोबारायांनी तर वर्णन केलंय. त्याचे सोन्याचे घर होते आपल्या जवळ. तर सोन्याचे घर किती, 7 कोटी, सप्तकोटी शुद्ध कांचनाची. आणि मग तुमची टपरी घेऊन कुठं बसला बाबा, आमचं असं आमचं तसं. त्याची 7 कोटी शुद्ध सोन्याची, ओरिजिनल 24 कॅरेटची.
कशामुळे प्राप्त झाली? कशामुळे? ते भलं आडबुट होतं, ते काय साधं होतं का? हा, लय होतं. तो साधा नव्हता, तो लंकेचा होता. रावण ज्ञानी बहुअभिमानी, लंका सोन्याची, 33 कोटी देव कोंडिले बंदी शाळेशी. अरे राम राजा दशरथ राजा जन्मले अयोध्येची, सीताचा रे शोध घेऊन राम निघाले लंकेची. हा, लाईट ज्ञानी. किती ज्ञानी? दशग्रंथी ब्राह्मण. धनत्रयोदशी बघा बरं का, धनाच्या राशी आहे त्याच्या घरी, धनाच्या राशी. आजच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी काय करायचंय आणि हे केल्यानं तुमच्यावर महालक्ष्मी कशी प्रसन्न होईल ते सगळं मी सांगणार आहे. पण रावणाला कशी प्रसन्न झाली तुम्ही पहा. एक दिवस या रावणाची आई कैकसी, तिला शिवलिंग न मिळाल्यामुळे मातीचं शिवलिंग करून त्याची पूजा करत होती. मायबापाओ, अगदी छाती फगून ताड 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 चालत रावण आला आणि रावणानं पाहिलं. मा, राक्षस तुला खतरनाक असतं महाराज बरं. रावण मा हे मातीच्या शिवलिंगाची पूजा करते. किती अभिमानी होत ते. तेरे लिए मैं अख्खा कैलास लेके आता. गेला ना, आणि त्यानं कैलास पर्वताच्या खाली हात घातला. त्याला वाटलं शरण कशाला जायचं, उचलूनच नेऊ. अरे वो तो बडे बाबा है. धनत्रयोदशी बघा बरं का, बडे बाबा है. त्यांनी विचार केला, हे का हलतोय कैलास? नंदीने सांगितलं ते 10 तोंडाचं 20 हाताचं किडू आहे खाली. भोलेनाथानं जरा असा अंगोठा खाली दाबला. अहो, त्याच्या आख्या बरगड्या गेल्या. देवा 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 छोडो छोडो, व्याकुळ झालं ते. आणि मग त्यानं केलं काय, एक आपलं 10 डोक्यांपैकी शिर कापलं, आतड्याची विणा बनवली. ही धनत्रयोदशी का बरं का. तो एवढा 7 कोटी शुद्ध कांचनाची घरं त्याच्याकडे कशामुळं, त्याचं कारण. आणि त्यानं अशी स्तुती केली माझ्या भगवान भोलेनाथाची. आहा, जटाट विगल जल प्रवाह पावितस्थले, गले बलम विलंबिदं भुजंग तुंग मालिगं. जय भोलेनाथ. डमट 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 डमन निनाद वड्डमर्वयं, चकार चंड तांडवं तनोतु नः शिव शिवम्. जटाकटाह संभ्रमं ब्रह्मनिलिम्प निज्जरि, विलोलवीचि वल्लरि विराजमान मूर्धनि. धगद् धगद् धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके, किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणं मम. धन की वर्षा हो रही है धनत्रयोदशी के दिन. धगद् धगद् धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके. ताली वाजवा. किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणं मम. शब्द बघा बरं का. धराधरेंद्र नंदिनी कुचाग्र चित्र पत्रक, प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम. शब्द आहे का. कराल भाल पट्टिक धगत् धगत् धगज्ज्वल, धनंजयाहुतीकृत प्रचंड पंचसायके. धराधरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुर, स्फुरद्दिगंत संतति प्रमोदमान मानसे. कृपा कटाक्ष धोरणे निरुद्ध दुर्धरापदी, जिकडे तिकडे आनंदी आनंद होतोय. जटाकटाह संभ्रमं ब्रह्मणि निज्जरि, विलोलवीचि वल्लरी विराजमान. टाळे टाळे. आजच्या दिवशी ही प्रार्थना आहे माझ्या भोलेनाथाची. लक्ष्मी माता प्रसन्न हो जाएगी धनत्रयोदशीच्या दिवशी. कराल भाल पट्टिका धगत् धगत् धगज्ज्वल, धनंजयाहुतीकृत प्रचंड पंचसायके. अथर्व सर्व मंगला कला कदंब मंजिरी, रस प्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम्.
स्मरांतकं पुरांतकं भवांतकं मखांतकं गजान्धकांतकांतकं तमंतकांतकं भज जयत्वदौ भ्रमत् 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 भुजङ्गमश्वत् वनक्रम प्रवर्तित प्रचण्ड ताण्डव शिव दृशाद्रिभिर्पतर्पय भुजङ्गमौक्तिकस्रज गरिष्ठरत्नरोष्टाय सुवृद्धिपक्षपक्षय तृणारविन्दचक्षुष प्रजामही महेन्द्रयो समप्रवृत्तिककरौ सदाशिवं भजाम्यहं सदाशिवं भजाम्यहं सदाशिवं तदा निलिंपनिच्छरी निकुंज कोटरे प्रसन्न व्हायला लागले भोलेनाथ ज्या माझ्या पंढरीनाथाच्या भाल प्रदेशावर माझ्या भोलेनाथाची लिंग प्रतिमा आहे कदा सुखी भवाम्यहं कदा सुखी हो 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 आणि याचा परिणाम सांगितलाय पूजावसान समये दशभक्त गीतम यह शंभु पूजन परम पठती प्रदोषे तस्य स्थिरां रथ गजेंद्र तुरंग युक्ता तस्य स्थिरां रथ गजेंद्र तुरंग युक्तां लक्ष्मीं सदैव ऐका बरं धनत्रयोदशी लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शंभो विठाला 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 धनत्रयोदशीचा पुन्हा एकदा ऐका पुन्हा एकदा तस्य स्थिरां रथ गजेंद्र तुरंग युक्तां पूजावसान समये दशभद्र गीतम यह शंभु पूजन परम पठती प्रदोषे तस्य स्थिरां रथ गजेंद्र तुरंग युक्तां लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शंभो याला म्हणायचं धनत्रयोदशी अरे धनत्रयोदशी म्हणजे 13 त्रयोदशी म्हणजे 13 आता वसुबारस आहे धनत्रयोदशी आहे नरक चतुर्दशी आहे लक्ष्मी पूजन आहे दिवाळी पाडवा आहे भाऊबीज आहे काय हा दिव्यांचा हा दिवाळीचा आनंदाचा सण तुकोबरायांनी पाहिलं या सणामध्ये लोक नुसते दिवे लावतात जागा कोण आहे आपुलिया हिता जो असे जागता तुकोबरायांनी पाहिलं आणि त्याच्या मायबापाला धन्यता दिली धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता तयाची धन्य माता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता राधे राधे आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या हो. तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची पुरी कन्या पुत्र जय श्रीराम सात्विक पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक विठाला विठाला जो असे जागता अरे दररोज दिवे लावता फटाके फोडता पण सावधान अहो आता फटाके फोडत असताना सुद्धा जरा सावधगिरी बाळगा बरं
अहो काय शहरामध्ये फटाक्यांचा धूर, काय प्रदूषण भयानक होतंय. दिवाळी हा दिवे लावून आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. विठाला 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 कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरे गवाट देवा विठोबा रखुमाई. टाळी 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 भया भजन करा माई बापा. जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी गवाटे देवा. आणि म्हणून आज धनत्रयोदशीच्या दिवशी या सर्वांना एकत्र बसवा आणि त्या ठिकाणी माझ्या धन्वंतरी भगवंताची, कारण समुद्र मंथन ज्या वेळेला झालं त्यावेळेला हलाहल विष बी त्याच्यामध्ये निघलं. आणि तुम्हाला माहिती आहे मावशी, तुम्ही रोज म्हणता ना हो माय बहिणी हो, देवी दैत्य सागर मंथन बाई गेले त्या माझी अवचित हाल हाल सापडले ते तो असुरपणे प्रशोन गेले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव स्वामी शंकरा आरती वव्वाळू भावारती वव्वाळू तुझं गर्भुर गवरा. समुद्र मंथनातलं विष माझ्या भगवान भोलेनाथानं कंठामध्ये धारण केलं. लक्ष्मी माता आली. लक्ष्मी माता माझ्या भगवान परमात्म्याला शरण गेली. किती पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती. सियाना कापुळती, कापुळती, सियाना कापुळती, वेग्याना वातो हरी, वातो हरी, वेग्याना वातो हरी, आना वातो हरी, आना वातो हरी, वेग्याना वातो हरी, वेग्याना वातो हरी, मज दिनाचे उधरी. ढाला विठाला 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 विठाला. माता महालक्ष्मी शरण गेली माझ्या भगवंताला. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे रत्न आले. उच्चश्रवा नावाचा घोडा आला, ऐरावत नावाचा हत्ती आला, ऐरावत रत्न थोर त्यासी. पण त्याच्यामध्ये एक धन्वंतरी भगवंत आज या धनत्रयोदशीच्या दिवशी एकच गोष्ट ध्यानात ठेवा, धनतेरस त्रयोदशी 13 एवढं ध्यानात ठेवा. 13 सब कुछ है तेरा क्या लागे मेरा. बरं हो, काही काही पट्टे तर नुसतंच म्हणताय सब कुछ 13 आणि सब मेरा मेरा मेरा. लय डेंजर लोक आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही किती जरी राखलं हे धन, ही लक्ष्मी माता चंचल आहे, त्याच्याच जवळ जाते ज्याच्याकडे देण्याची दानत आहे. नाही तर तुम्ही जर का तसंच आपलं मक्खी चूष चिंगुश के जैसा, अहो त्याची आत माशी पडली, ते इतकं चिकट होतं त्यानं माशी चोखून घालली तिच्या पायाला चहा जाऊ नये म्हणून. किती चिकट होतं ते.
असं आरतीला गेलं आणि बरं का मायबापा ऐका बरं धनतेरस आरतीला गेलं आरतीला गेल्यानंतर शेवटी आरतीत आपण ताटामध्ये 1-1, 2-2, 5-5, 10,000 रुपये टाकतो. तो उभा होता. अहो याचं जर आज फुकून दिलं तर 6 महिने जळणार नाही इतकं त्याच्या घरी उता आला होता. पण 1 नंबरचं चिकट होतं. त्यानं 2च रुपये काढले आणि पुढच्या ताटात टाकले. त्याच्या मागे एक म्हातारी होती फाटक्या लुगड्याची. तिनं 2,000ची गुलाबी नोट काढली आणि त्याच्या हातात दिली. त्यानं पाहिलं अरे बापरे म्हातारी तर लयच गरीब दिसते. पण आरतीच्या ताटात टाकायला 2,000 रुपये दिले आणि त्यानं पुढं टाकले. पण त्याला काही कर्मच न. शेवटी सगळं झाल्यानंतर तो त्या म्हातारीच्या जवळ गेला. म्हणे आजी मी एवढा मोठा श्रीमंत मग आज जर फुकून दिलं तर 6 महिने लागतील ही जायला इतकं माझ्याकडे ऊत आलाय. पण मी 2च रुपये टाकले तुम्ही 2,000ची नोट टाकली कसं काय तुम्ही तर गरीब आहात. ती म्हातारी काय म्हणे ती तोतरी होती. म्हणे बाप्पा तुला काय सांगू म्हणे तू हेच पडले होते ते 2,000 तू हेच पडले मी तुझ्या जवळ दिलं तू पुढे टाकले त्याला मी काय करू. जे राखून ठेवतात एक तर त्याचं कोर्टात जात भांडणात जात नाही तर दवाखान्यात गेल्याशिवाय राहत नाही. लक्ष्मी चंचला आहे विठाला विठाला म्हणून ध्यानात ठेवा आपल्याला जर दुसऱ्यासाठी काही करायचं असेल तर दुसऱ्याकरिता काय केले विचार करा. गरिबांना अपंग दलित स्वामी शुकदास माऊली आमचे सद्गुरुनाथ वर्णन करतात. अरे ज्या मी देवाचा आहे उपासक करुणी ओळख देतो त्याची या इकडे तुम्ही पाहतो नयनी नटला रूपाणी दुःखितांच्या. अरे वा दिवाळी साजरी करणाऱ्यांनो जरा ऐका. तुमची दिवाळी तेव्हाच खरी आहे. तुमची धनत्रयोदशी तेव्हाच खरी आहे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या घरातला एक तेलाचा थेंब एवढीशी साखर एवढस गोडधोड एवढस अन्न एवढस वस्त्र ज्याच्या घरामध्ये दिव्याला जाळण्याकरता सुद्धा तेल नाही त्याच्या घरामध्ये नेऊन द्याल तेव्हा तुमची खऱ्या अर्थानं दिवाळी आहे. विठ्ठल गरिबी लय वाईट असते रे बाबा लय वाईट आहे काय सांगावं. अरे रात्रीच्या भोजनाची भ्रांत आहे अनेकांना. घरामध्ये चिमुकले बाळ असतात त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आणि हा मरणाचे गुलाबजाम लाडू जे काय आहे ते खपाखप हाणतो धनाधन हाणतोय. पण गरिबाची जो काळजी करतो आमचे सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली वर्णन करतात. माय बापा हो अरे ज्या मी देवाचा आहे उपासक करुणी ओळख देतो त्याची या इकडे तुम्ही पाहतो नयनी नटला रूपाणी दुःखितांच्या. गरीबांना अपंग दलित तोची हा पतित झाला अज्ञ. शुकदास म्हणे हेची माझे देव अर्पिला मी जीव त्यांच्यासाठी. म्हणून दिवाळी साजरी करताना धनत्रयोदशी साजरी करताना लक्ष्मीपूजन करत असताना तुमच्या घरामध्ये असलेलं गोडधोड गरीबाला द्या. त्याच्या घरातले लहान लहान मुलं ज्या वेळेला तुमच्या घरचे लाडू गुलाबजाम वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खातील तुम्हाला आशीर्वाद देतील. तुमच्या जवळची लक्ष्मी तुमच्या जवळचं धन कधी संपणार नाही. बरं माय बापा हो नारळामध्ये पाणी कसं गेलं हे पाणी टाकणाऱ्याला बी माहित नाही आणि नारळालाही माहित नाही पण पाणी आहे. तसं आपल्याकडं धन कसं आलं गप्पा लय मजा वाटते येताना लय मजा वाटते इकून तिकून कसंही. पण ज्या वेळेला उलटी गिनती सुरू हो जाते ना मेरे भाई म्हणून सावध व्हा लक्षात ठेवा. तुकोबाराय सांगतात तुकोबाराम महाराजांची काय एक एक शब्द हे श्रुतीचे प्रमाण आहे. येतं धन नारळातलं पाणी आणि जातं कसं तर त्या हत्तीच्या पोटातल्या कवटामधला घर. म्हणून माय बापा हो दिवाळी साजरी करताना कुळी कन्या पुत्र सात्विकता निर्माण करा त्याचा आनंद देवाला होईल. आणि या बरोबरच धनत्रयोदशी करताना गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन.